तर पहा, प्रश्न पहिला आहे, भारतीय संविधानानुसार शिक्षण हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, समवर्ती सूची. तर भारतीय संविधानानुसार शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारसी आहे. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, दुकान. तर दुकान हा मराठी भाषेतील मूळचा फारसी शब्द आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका जी आहे ती मुंबई आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 74.04%. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर हा 74.04% इतका आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, दूध उत्पादन. तर ऑपरेशन फ्लड हे दूध उत्पादन याच्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरण पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते दादोबा पांडुरंग तर्खडकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, नंदुरबार. तर अस्तंबा हे जे शिखर आहे ते नंदुरबार या जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता रोग होतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, मूळदूस. तर व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मूळदूस हा रोग होतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, हे वाक्य जे आहे ते केवल वाक्य आहे. तर मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा जो प्रकार आहे तो केवल वाक्य प्रकार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10, अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र जे आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील अष्टविनायकपैकी वर्दी विनायक हे कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, महाड. तर महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी वर्दीनायक जे आहे ते महाड या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या नदीला बिहारचे दुःखश्रू म्हणतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, कोशी. तर कोशी या नदीला बिहारचे दुःखश्रू असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13, भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे कोठार म्हणतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, झारखंड. तर झारखंड या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14, रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, अग्निदिव्य. तर रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी या विषयावर अग्निदिव्य हे नाटक लिहिलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, हवेचा दाब. तर बॅरोमीटर हे जे उपकरण आहे ते हवेचा दाब या मोजण्यासाठी वापरले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16, भारताचे अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणत्या प्रशासनाखाली असते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान कार्यालय. तर भारताचे अणुऊर्जा खाते जे आहे ते पंतप्रधान कार्यालय या प्रशासनाखाली असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17, गिधाड हा पक्षी निसर्गाचा काय मानला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3,
ऑप्शन क्रमांक 2 सफाई कामगार. तर गिधाड हा पक्षी जो आहे निसर्गाचा सफाई कामगार मानला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आयुष्यमान भारत ही जी योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आरोग्य. तर आयुष्यमान भारत ही जी योजना आहे ती आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिली बोलपट चित्रपट कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आलम आरा. तर भारतातील पहिली बोलपट हा चित्रपट आलम आरा हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 जिनिव्हा. तर जागतिक व्यापार संघटनेचे जे मुख्यालय आहे ते जिनिव्हा या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 जागतिक वसुंधरा दिन अर्थ डे कधी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 22 एप्रिल. तर जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच अर्थ डे हा 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे हेरॉल्ड. तर 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र जे आहे ते बॉम्बे हेरॉल्ड हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 कांचनगंगा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. तर कांचनगंगा हे जे शिखर आहे ते सिक्कीम या राज्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग कोणास म्हणतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 ज्योतिराव फुले. तर महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग हे महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 फर्ग्युसन महाविद्यालय. तर गोपाळ गणेश आगरकर हे जे आहेत ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तुर्भे मुंबई. तर महाराष्ट्रातील भाभा अणुसंशोधन केंद्र जे आहे ते तुर्भे या ठिकाणी आहे म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कुलबा. तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे जे नाव होते ते कुलबा नाव असे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 28 शरीरातील कोणत्या अवयवाला रक्तशुद्धीकरण केंद्र म्हणतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मूत्रपिंड म्हणजेच किडनी. तर शरीरातील मूत्रपिंड या अवयवाला रक्तशुद्धीकरण केंद्र असे म्हटले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन. तर जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश जो आहे तो सुंदरबन हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 1862. तर मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले जे उच्च न्यायालय जे आहे ते 1862 साली स्थापन झालेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3.